ठरवलं तर माझ्यासारख्याची यांच्याकडनं अपेक्षा आली होती. अनेक गोष्टी केल्या. त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते, आमदार नसताना मंत्री केलं. हेतू हा की काहीतरी लोकांच्यासाठी करतील. पण आज इथं आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषयाचा तुळजापूर आणि धाराशिवले जे ऐकले माझ्यासारख्यांसुद्धा धक्का हा बसला. आणि याला उत्तर एकच आहे, नुसता धक्का बसून चालणार नाही, याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सोपवल्या, पण त्याची पूर्तता झाली नाही. आणि त्याला उत्तर काय? उत्तर एकच आहे, उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी मशाल आहे त्याच्यासमोरचं वचन लावणं आणि कितीही संकट आली तर या मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं लौकिक जनता आहे. अशा आज ओमप्रकाश राजे निंबाळकरांना मोठ्या मताने विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो.